नमस्कार मुलांना, एक्सेल ट्यूशन ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 10वीच्या जंगलाचं देणं या पाठातील मोस्ट इम्पॉर्टंट MCQ आज आपण पाहणार आहोत. आपण सुरू करूया. पहिला प्रश्न, झाडावर सड्यासारख्या दिसणाऱ्या हिरव्या प्राण्याचं नाव काय? पर्याय आहे अ. पातळमुंडी, ब. बेडूक, क. तेलमुंडे, ड. कासव. तुमची वेळ सुरू होते आता. योग्य पर्याय आहे क. तेलमुंडे. दुसरा प्रश्न, पक्ष्यांच्या अभ्यासासाठी लेखक कोणत्या गावात गेला? आणि पर्याय आहेत अ. कुडेगाव, ब. जळगाव, क. पहलगाम, ड. रांजण. तुमची वेळ सुरू होते आता. योग्य पर्याय आहे अ. कुडेगाव. प्रश्न तिसरा, फूल वेचायला कोण येतात? अ. आदिवासी पुरुष, ब. लहान मुले, क. पक्षी, ड. आदिवासी स्त्री. तुमची वेळ सुरू होते आता. आणि याचा योग्य पर्याय आहे ड. आदिवासी स्त्री. प्रश्न चौथा, पावसाळ्याच्या सुरुवातीला कोणत्या नावाची फळ मोहवृक्षांना धरू लागतात? आहेत अ. सोया, ब. आंबा, क. टोया, ड. द्राक्ष. तुमची वेळ सुरू होते आता. योग्य पर्याय आहे क. टोया. प्रश्न पाचवा, कोणते पोपट टोया नावाच्या फळाकडे उतरतात? अ. मोई, ब. टोई, क. गाई, ड. हिरवे. तुमची वेळ सुरू होते आता. बरोबर उत्तर आहे ब. टोई. प्रश्न सहावा, कालवं मिटताना कसा आवाज होतो? आणि याचे पर्याय आहेत अ. कुटकुट, ब. चुटचुट, क. चकचक, ड. निकमिक. तुमची वेळ सुरू होते आता. आणि याचं योग्य पर्याय आहे ब. चुटचुट. प्रश्न सातवा, गावातल्या होडीवाल्याचं नाव काय? अ. नंदी गोडे, ब. गोपू मधू, क. धर्मा जानू, ड. केशवकुमार. तुमची वेळ सुरू होते आता. आणि याचं बरोबर उत्तर आहे क. धर्मा जानू. आठवा प्रश्न, जंगलाचं देणं या धड्याच्या लेखकाचे नाव काय? आणि पर्याय आहे अ. नंदा मडकईकर, ब. रणजित देसाई, क. जयंत नारळीकर, ड. मारुती चित्तमपळी. तुमची वेळ सुरू होते आता. योग्य पर्याय आहे ड. मारुती चित्तमपळी. नववा प्रश्न, दोन डोंगरातून समुद्राला मिळणारी नदी कोणती? पर्याय आहेत अ. हरिवत, ब. गंगा, क. मांडवी, ड. नर्मदा. तुमची वेळ सुरू होते आता. आणि याचे योग्य पर्याय आहे अ. हरिवत. दहावा प्रश्न, झाडावर चढणाऱ्या माशाचे नाव काय? पर्याय आहेत अ. नेमका, ब. डेमका, क. बांगडा, ड. इसवण. तुमची वेळ सुरू होते आता. आणि याचा योग्य पर्याय आहे ब. डेमका. प्रश्न 11वा, रात्री कोण जंगलातील फुलांचा गोड चारा खायला येतात? अ. अस्वल, ब. कुत्रा, क. वाघ, ड. हरण. तुमची वेळ सुरू होते आता. योग्य पर्याय आहे ड. हरण. प्रश्न 12वा, लेखक कोणते भाग्याचे लक्षण समजतो? पर्याय आहे अ. समाजकार्य, ब. वन विभागात नोकरी, क. दवाखान्यात नोकरी, ड. पैसे मिळणे. तुमची वेळ सुरू होते आता. योग्य पर्याय आहे प. वन विभागात नोकरी. 13वा प्रश्न, कोणासारखे दिसणारे विंचू विटबल लांबीचे असतात? पर्याय आहेत अ. मच्छर, ब. मुंगी, क. खेकडा, ड. कोळी. तुमची वेळ सुरू होते आता. आणि याचं योग्य पर्याय आहे क. खेकडा. 14वा प्रश्न, ऊत मांजरीच्या पिल्लांना काय म्हणतात? पर्याय आहेत अ. धबाड, ब. पायलट, क. वासरू, ड. कोकरू. तुमची वेळ सुरू होते आता. आणि याचा योग्य पर्याय आहे अ. धबाड. प्रश्न 15वा, लेखकांनी कोण धर्मात्मा आहे असे म्हटले? अ. माणूस, ब. वृक्ष, क. पक्षी, ड. पोपट. तुमची वेळ सुरू होते आता. आणि याचे योग्य उत्तर आहे प. वृक्ष. 16वा प्रश्न, समुद्र विंचवाला इंग्रजीतून काय म्हणतात? पर्याय आहेत अ. लॉबस्टर, ब. प्राउन्स, क. किंग क्रॅब, ड. स्क्विड. तुमची वेळ सुरू होते आता. आणि योग्य पर्याय आहे क. किंग क्रॅब. 17वा प्रश्न,
कोणती रानबदकं पोखरीत घरटी करून त्यात अंडी घालतात? पर्याय आहेत अ. अडई व वणकी, ब. नर व मादी, क. नर व वणकी, ड. अडई व मादी. तुमची वेळ सुरू होते आता. आणि योग्य पर्याय आहे अ. अडई व वणकी. 18वा प्रश्न. जंगलापासून काय शिकावं? अ. आळस, ब. भय, क. राग, ड. मितव्य. तुमची वेळ सुरू होते आता. योग्य पर्याय आहे ड. मितव्य. 19वा प्रश्न. कोणत्या पुस्तकात पक्ष्याच्या पिल्लांना धनाची उपमा दिली? पर्याय आहेत अ. यजुर्वेद, ब. अथर्ववेद, क. ऋग्वेद, ड. सामवेद. तुमची वेळ सुरू होते आता. योग्य पर्याय आहे अ. ऋग्वेद. 20वा प्रश्न. शेवटचा प्रश्न. विंचवाचे घर आत किती खोल असते? पर्याय आहेत अ. 9-10, ब. 10-11, क. 9-11, ड. 8. तुमची वेळ सुरू होते आता. 9 आणि योग्य पर्याय आहे अ. 9-10. धन्यवाद.